सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्रातील आदिवासी समाज आपल्या मूलभूत हक्क अधिकारांसाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करत आहे। अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण हे भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूची प्रमाणे तसेच 1950च्या राष्ट्रपती आदेशानुसार ठरवण्यात आलेले असून त्यात स्पष्टपणे कोणत्या जमाती आदिवासी म्हणून मान्य आहेत याचा उल्लेख आहे। परंतु अलीकडच्या काळात धनगर व बंजारा समाज हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांना आदिवासींचे आरक्षण मिळू नये अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा आदिवासी टायगर सेनेच्या वतीने देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आम्ही या भारत देशाचे मूळ रहिवासी, या भारत देशाचा मूळ मालक आदिवासी आहे आणि या लोकतंत्रामध्ये आज भारतीय संविधानाने दिलेला हक्क आम्हाला कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न करतायत। आज देशाला 75 वर्ष झाले तरी आदिवासींचा विकास झालेला नाही। जर हैदराबाद ग्रॅज्युएट जर आपण लावत असेल तर या भारत देशाचा मूळ मालक देखील आपला भारत देश मागणी करणार आहे का आमचा भारत देश आम्हाला परत मिळाला पाहिजे, कारण की आम्ही या देशाचे मालक आहेत आणि तुमच्याकडे जबाबदारी दिली होती 99 वर्षाच्या करारावर आणि तो करार संपलेला आहे, 200 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि इथला आदिवासी आता या लोकांनी जागृत केलेला आहे। जर हैदराबाद ग्रॅज्युएट जर तुम्ही लावत असेल तर इथला मालक जो आहे तो पण त्याचा मालकी हक्क मागायला तयार झालेला आहे। आज आम्ही आमच्यामध्ये ज्या घुसखोरी करणारे लोक जे दलाल बसलेले आहेत केंद्रामध्ये असेल या राज्यामध्ये असतील ते लोक काही लोकांना ते चॉकलेट देऊन आदिवासीमध्ये नोकऱ्यांच्या आमे देत आहेत, काही आदिवासींना राजकीय झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत, आदिवासींचं खच्चीकरण करण्याचं काम करतायत। अशा लोकांच्या विरोधात आम्ही पूर्ण भारतमध्ये आदिवासी लोक सर्व भारत देशाचं राज्य आमचं आहे आणि ते राज्य आम्ही मागणार आहेत। आता आम्ही हे जे लोकतंत्र हे बरखास्त करण्याची पाळी आलेली आहे। 99 वर्षाचा जो करार झालेला होता यांना चालवायला दिलेला होता, आता आम्ही त्याच्यासाठी उठाव करणार आणि हे लोकतंत्र जे आहेत याला चॅलेंज देणार। सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जर तुम्हाला हैदराबाद ग्रॅज्युएट जर चालत असेल तर ह्या मूळ मालकाला देखील त्याचा देश त्याला वापस पाहिजे आदिवासींच्या भवितव्यासाठी। कारण की आज 75 वर्ष झाले तरी आमचा आदिवासी समाज आज बी आमचा विकास झालेला नाही आहे। आज बी देशोधडीला पोटाची खडगी भरण्यासाठी गुजरातमध्ये, सौराष्ट्रामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये, इतर राष्ट्रामध्ये खेडोपाडी त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी जातो, स्थलांतर होतो, पण आमच्या विकासापासून कोसो दूर मैल दूर आहेत। आणि आज या ठिकाणी जे दलाल बसलेले आहेत ते दलालांना असं वाटतं की आम्ही हैदराबाद ग्रॅज्युएट करू, हे करू, ते करू, पण तुम्हाला माहिती नाही भारतीय संविधानामध्ये ज्या तरतूद दिलेल्या आहे त्याची जर अंमलबजावणी नाही झाली तर भव्य आंदोलन होईल आणि याला आम्ही हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चॅलेंज देणार आहे। तुमची आता आमची प्रमुख मागणी जी आहे आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, अन्यथा आदिवासी रस्त्यावर उतरणार, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार। त्या लेमन गोळ्या असो या बंदुकीच्या गोळ्या असो त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।